सगळ्यात आधी चित्रपटाचं रॉंग प्रमोशन. आता रॉंग प्रमोशन म्हणजे काय? काही लोक म्हणतायत 40शीतल्या लोकांच्या लग्नासंदर्भातला हा पिक्चर आहे. ॲक्च्युली हा तुमचा टॉपिकच काही लोकांचा हा म्हणजे चुकीचा आहे. कारण का चित्रपटामध्ये 40शीतले जे आहेत ना, 40 वयोगटातले त्यांच्या लग्नाचा हा एक त्या पिक्चरमधला एक मुद्दा आहे. पण महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे की ती 40शीतल्या वयातली जी काय माणसं आहेत ना, त्यांच्या लग्नाबद्दलचे विचार आणि त्यांची मानसिक स्थिती हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचं लग्न का होत नाही, ते लग्न लेट का करायला लागलेत, हे सगळे छोटे छोटे प्लॉट आहेत, त्याला सब प्लॉट आपण जसं काय म्हणतो. बाकी स्टोरी जर बघायला गेली तर आपले याच्यामध्ये सुबोध भावे सर आहेत, जे मराठीचे प्राध्यापक आहेत आणि त्यांचं नाव आहे काय म्हणतो आपण, अथश्री महाजन. ओके, कारण हा पण एक खूप महत्त्वाचा प्रोनाऊन्सिएशनचा त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि गायत्री आहे. दोघांची भेट होते. दोघांना आता गायत्रीला लग्न करायचं नसतं, यांना सुबोध भावे यांना करायचं असतं. आता तिला का करायचं नसतं, यांना का करायचं असतं, त्याची कारणं आपल्याला चित्रपटामध्ये मिळतात. आणि यांचं लग्न का होत नसतं ते सगळं पहिल्या 5 मिनिटातच आपल्याला कळतं. पहिल्या 10-15 मिनिटात ते कळून जातं. नकार घंटा या गाण्यामध्ये आपल्याला कळतं यांची रिझन्स काय काय, आणि त्यांचं लग्न होतं का नाही होतं ते चित्रपटाच्या स्टोरीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बाकी मला याच्यामधलं आवडलं काय ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी ही जोडी मला आवडली. जे सुबोध भावे आणि तेजस्वी प्रधान ही जोडी आहे ना, खरोखर छान आहे. आणि दोघांनी आपल्या वयाला साजेशा भूमिका केलेल्या आहे. सुबोध भावे हे खरोखर चेहऱ्यावरून ना एकदम आपण काय म्हणतो इनोसंट ते वाटतात. आणि याच्यामध्ये त्यांचा रोल जो आहे ना तो वयाला साजेसा आहे आणि एक स्वीटनेस आहे त्यांच्या रोलमध्ये ना, एक स्वीटनेस आहे, तो मला आवडला. भले टॉपिक किती पण हा जुना असला, याच्यावरचे सगळे लय पिक्चर निघलेत असं जरी असलं ना, तो रोल जो त्यांनी केला आहे ना सुबोध भावे यांनी, तो खरोखर स्वीट वाटतोय. आणि तेजस्वी प्रधान यांच्याबद्दल तर आपण काय बोलायचं, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा तो एक स्ट्रिक्टनेस, तो ॲटिट्यूड, ज्या काही जखमा त्यांनी भोगल्यात ते सगळ्या त्यांच्या हावभाव बॉडी लँग्वेजमधून सगळं दिसतंय. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो, आणि जी गोष्ट ते टाळाय बघतायत आणि त्या एका डायलेमामध्ये आहेत, करू का नको, हा चांगला पण आहे, त्यांच्याकडे कसा अट्रॅक्ट होतात, त्या माणसाच्या विचारांना त्या कशा इम्प्रेस होतात, हे सगळं त्यांच्यामधून दिसतंय. आता ही मला आवडलेली गोष्ट. बाकी मी यातलं निगेटिव्ह तुम्हाला काही सांगणार नाही. जर मी तुम्हाला निगेटिव्ह सांगायला गेलो ना तर तुम्ही म्हणाल नावं ठेवा लागलं हे ते. चित्रपट बघण्याचं माझं एकच रिझन होतं, ते म्हणजे एकतर हा रिव्ह्यू करायचा होता. बाकी आवडलं काय याच्यामध्ये, ही जोडी, या दोघांची ॲक्टिंग आणि बाकी विषय हाताळला आहे तो म्हणजे हलके फुलके जोक आहेत, हे याच्यामधलं मला आवडलं. आणि नकारार्थी मी काही सांगत नाही. तुम्हाला हलका फुलका जोक विषय ठीक आहे, टाईमपासवाला असं पाहिजे असेल तर पिक्चर अवश्य बघा. बाकी जोडीचा इनोसन्स आणि काय म्हणतो आपण त्याच्यातल्या भावना मांडायचा प्रयत्न चांगला आहे, एक प्रयत्न. आता तुम्ही म्हणणार की यो वेगळा विषय मांडायचा नाही का, या असलं की ते आम्ही बघायचं.